नमस्कार. आज आपल्या सोसायटीत पहिल्यांदाच कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्याकडे आलेले आहेत सौ अंजली अभ्यंकरताई. त्या शिक्षणाने जरी MA झालेल्या असल्या तरी त्या कीर्तन विशारद आहेत. त्यांनी संगीत विशारद सुद्धा केलेला आहे आणि त्या कीर्तन विशारद आहे. याशिवाय त्या देवी भागवत रामायण याचा सप्ताह त्या करत असतात आणि त्या कीर्तनाचे क्लासेस सुद्धा घेतात आणि कीर्तन शिकवतात सुद्धा. अशा पद्धतीने आपण कीर्तनाची सुरुवात करूया. मी शंकरवादन करते. गणपती बाप्पा मोरया.
गणपतीचंच प्रतिष्ठापना झालेली आहे म्हणून गणेशाचंच कीर्तन आज करणार आहे. त्यासाठी अभंग निवडला आहे तो समर्थ रामदास स्वामींचा. आता समर्थ रामदास स्वामी माहीत नाही अशी एकही व्यक्ती असणार नाही. कोण होते हे समर्थ रामदास स्वामी? त्यांचं ठोसर घराण्यात जन्म झालेला आहे. वडिलांकडे कुलकर्णी पद होतं म्हणून त्यांना कुलकर्णी असं पुढे म्हणायला लागले. नाव नारायण पण नारायणाचा दास म्हणून घेणं त्यांना धन्यता वाटत होती. ऋषीमध्ये जसे तपश्चर्या करावी तसं त्यांनी पुरश्चरण केलेलं आहे, तप आचरण केलेलं आहे समर्थांनी. नुसतं तप आचरण करून थांबले नाही, त्यानंतर भ्रमंती केलेली आहे, पायी सगळीकडे हिंडले. पायी जाण्याने काय फायदा होतो तर प्रत्येक ठिकाणी लोकांची ओळख होते. गाडीतून गेलं तर लोक कशाला आपल्याला ओळखतात म्हणून पायी जाण्याची पूर्वी पद्धत होती. यात्रा करताना नेहमी पायी करायची आणि मग त्या त्या गावामध्ये जायचं आणि लोकांना उपदेश करायचा. कारण त्यावेळेला परिस्थिती अशी होती की सगळीकडे मुसलमानी अंमल होता आणि लोक हातपाय वाळून बसले होते. आता आपल्याला काही करता येणार नाही, आपलं राज्य स्वातंत्र्य वगैरे सगळे गेले. अशा तऱ्हेने लोक सगळे मरून होऊन पडलेले होते. मग त्यांची चेतना निर्माण करणं आवश्यक होतं. ती समर्थांनी, म्हणून त्यांना समर्थ नाव. त्यासाठी त्यांनी काय केलं, अनेक ठिकाणी राम मंदिरं बांधली, म्हणजे भक्ती शिकवली लोकांना आणि मारुतीची मंदिरं बांधली, शक्ती शिकवली. कारण शक्तीशिवाय काहीच चालत नाही आणि लोकांना जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना असं म्हणतात, त्यांचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा सावधान म्हणताना ते पळून गेलेले आणि खरंच सावधान झालेले. आणि नुसतं आपण सावधान झालेलं असं नाही तर लोकांनाही सावधान करण्याचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे. अहो, ज्यांच्या येण्याने गड सुद्धा पावन झाला असं सज्जनगड निवासी रामदास स्वामी आहेत. त्यांच्याविषयी मोरोपंत काय म्हणतात ते आपण ऐकूया मध्ये. शुभासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. काय सांगताय बाबा पंडित? शुभासारिखे पूर्ण वैराग्य, वैराग्याची परिसीमा म्हणजे शुभद असं समजलं. त्याच्यासाठी भागवतामध्ये
उदाहरण केलेलं आहे. वैराग्यामध्ये किती आपल्या संध्याचं स्मशान वैराग्य असतं, पण यांचा जन्मजातच वैराग्य असतो. तर असं म्हणतात, कथा येते अशी भागवतामध्ये की ते जेव्हा एका रस्त्याने चालले होते तिथे तलावामध्ये अप्सरा स्नान करत होत्या. पण शुभदेव जेव्हा तिथून गेले तेव्हा त्यांना काहीच वाटलं नाही, एखादं लहान मूल जावं तसंच त्यांना वाटलं. आणि त्यांना हाक मारत मागणं व्यासमुनी आलेले. तेव्हा मात्र त्या अप्सरांना लाज वाटली आणि त्यांनी वस्त्राने आपला अंग झाकून घेतलं. व्यासांना मला आश्चर्य वाटलं, एवढा तरुणा बाण माझा मुलगा गेला तर यांना काही वाटलं नाही, आणि मी माझा एवढा म्हातारा आलो तरी यांना असं का वाटलं संकोच. मग त्यांनी सांगितलं अप्सराने, अहो शुभदेव म्हणजे लहान मुलाचं केवढं वैराग्य आहे त्यांचं, हे आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्हाला त्यांच्याविषयी म्हणून वैराग्याची परिसीमा म्हणजे शुभदेव. मग असं वैराग्य समर्थांचं होतं. म्हणून समर्थांचं जे वर्णन केलेलं आहे वामन पांडेंनी की शुकासारखे पूर्ण वैराग्य आहे. पुढे काय म्हटलं, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. वसिष्ठ म्हणजे प्रत्यक्ष रामचंद्रांचे गुरु, त्यांच्यासारखं ज्ञान, त्यांना ब्रह्मर्षी म्हणत असत वसिष्ठांना, त्यांच्यासारखं ज्ञान यांच्यापाशी होतं. आणि कवी वाल्मिका सारिका मान्य आहे. वाल्मिक ऋषी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी एवढं रामायण आधी काव्य केलेले, त्याच्या आधी काव्य होत नव्हतं. त्याच्या आधी काव्य जे झालेलं होतं ते फक्त वेदांमध्ये, वेदानंतर दुसरे काव्य निर्माण झालेलं नाही. ते पहिलं वाल्मिकींनी लिहिलं रामायण, आणि म्हणून त्यांना आदी कवी असं म्हटलं जातं. आणि त्या वाल्मिकींसारखं कवित्व समर्थांकडे आहे. म्हणून असं म्हणतात की वाल्मिकींचं कवित्व, यांचं वैराग्य, वसिष्ठांचं वैराग्य हे घेऊनच समर्थ जन्माला आले, किंवा तेच मूर्त स्वरूपात प्रगटले. इतकं समर्थांचं वर्णन सुंदर केलेलं वामन पांडेने. समर्थ अनेक ठिकाणी हिंडले, भिक्षेच्या निमित्ताने लोकांना उपदेश केलाय, घरोघरी गेले. भिक्षा मागणं, भिक्षा खायला मिळत नाही म्हणून भिक्षा मागतात असं नाही. तर भिक्षेचं कारण आहे की लोकांच्या घरोघरी जायचं, त्यांना जागृत करायचं. आज आपण बघतोय घरोघरी मतदान मागण्यासाठी जातात, मतं मिळवण्यासाठी करतात, पण त्यावेळेला त्यांना जागृत करायचं होतं लोकांना, म्हणून ते घरोघरी भिक्षा मागायला जात होते. आणि असं करता करता सगळा अनुभव त्याने एका ग्रंथामध्ये लिहून ठेवला, तो म्हणजे दासबोध. दासबोधात सगळं वर्णन आलेलं आहे, कसं जगायचं, कसं जेवायचं, कधी उठायचं, कधी झोपायचं, सगळं वर्णन दासबोधामध्ये लिहिलेलं आहे. साध्या सोप्या भाषेत मनाचे श्लोक लिहिलेले आहेत, अजूनही सोपं करून सांगितलं. आणि हे सगळं करत असताना समर्थ लोकांना जागृत करत होते, शिकवत होते. त्यांच्याकडे अनेक तरुण मंडळी येत होती. शक्ती पाहिजे म्हणून व्यायामाचं महत्त्व, नमस्कारांचं महत्त्व ते सांगत होते. आणि अनेक तरुण मुलांना, लहान मुलांना जमवून त्यांना ते शिकवत होते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे सुद्धा ते आध्यात्मिक गुरु होते. लोक नाकारतात आता, पण सगळे पुरावे असे आहेत की समर्थ त्यांचे गुरु नक्कीच होते. नाहीतर कोण कोणाला सज्जनपणासारखं गोड देईल. लिहून दिलाय शिवाजी महाराजांनी, पण लोक मानायला तयार नसतात, काही विरोध करायचा म्हणून. तर तसं नाही आहे, ते त्यांचे बरोबरीच गुरु होते आणि आध्यात्मिक गुरु होते. ते जेव्हा गेले तेव्हा त्यांनी शिवाजी महाराज जेव्हा गेले त्यांच्याकडे, तेव्हा त्यांनी सांगितलं, तुला संन्यास घ्यायचा नाही, कारण तुला राज्य करायचं. आणि त्यांना तुझं राज्य चांगलं हो असं आशीर्वाद दिले. वेळोवेळी त्यांना उपदेश केलेला, वेळोवेळी मदत पण केलेली आहे. तर असे समर्थ यांनी अनेक अभंग रचना केल्या, आरत्या केल्या. त्यातला एक अभंग आज मी निरूपणासाठी घेतलाय. काय अभंग? ओवीचे आरंभी बंधू विनायक. आता खरं म्हणजे त्यांचं दैवत राम आहे, पण त्यांनी सगळ्या दैवतांवर काव्य केलेलं आहे. आता त्यांनी गणेशावर काव्य केलेलं आहे की ओवीचे आरंभी बंधू विनायक. ओवीचे आरंभी, ओवी म्हणजे काय? आधी मुळात आम्हाला ओवी फक्त जात्यावरचीच माहिती. तर ओवी दोन प्रकारची, एक आहे जात्यावरची आणि दुसरी आहे ग्रंथाची. ग्रंथ सुद्धा ओवीबद्ध आहे आपल्याकडे. ज्ञानेश्वरांचा काय, एकनाथांचा काय, सगळ्यांनी ओवीबद्ध
गगनादेश सोयीश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा असं म्हटलेलं आहे. प्रत्येकाने वंदन आधी गणेशाला केलेलं आहे. म्हणून ओवीचे आरंभी बंधू विनायक असं म्हटलं. आता ओव्यांमध्ये प्रकार आहेत का? ग्रंथांच्या ओव्यांमध्ये सुद्धा प्रकार आहेत. काही 3.5 चरणाच्या आहेत, काही 4.5 चरणाच्या आहेत, पण ते उपदेश मात्र 2 चरणाच्या माणसांनाच करतात. हा सगळा उपदेश सांगत असताना ते आपल्याला अभंगातून सांगतायत ओवीचे आरंभी. आरंभी म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदी प्रथम. कशाचे प्रथम? जगाचे प्रथम, विश्वाचे प्रथम. विश्वोत्पत्तीच पुढे ओंकारमधनं झालेली आहे असं आपल्याकडे मानलं जातं. तर तेव्हापासून, आणि ओंकार म्हणजेच गणेश आहे, म्हणून मुळारंभापासून आहे, म्हणून त्याला वंदन करायला सांगितलंय. आपण बघतो आणखी कशा कशाच्या प्रसंगी आपण गणेशाला वंदन करतो. संग्रामे संकटे चैव असं आपण सगळ्यांना वंदन करत असतो. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नतस्यं जायते. कशा कशाच्या आधी वंदन केलेलं आहे? शिक्षणाच्या आधी. पूर्वी आपण जेव्हा शिकवत होतो तेव्हा पहिलं श्री गणेशच शिकवत होतो. तेव्हा कशाची सुरुवात करताना आता म्हणतो आपण आता श्री गणेशच केला आम्ही. तर पहिल्यांदा आपण गणपतीचंच स्मरण करतो. मग विद्यारंभे विवाहेचे, विवाह ठरला तरी पहिलं गणपतीला आमंत्रण असतं. आधी मुळं झाडा, आधी गणपतीला मुळं झाडलेलं असतं. ते गणपतीचंच आपण आधी पूजन करतो. मग पुढे म्हटलेलं आहे की विद्यारंभे विवाहेच्या प्रवेशे निर्गमे. प्रवेश म्हणजे काय? आपण एखाद्या वास्तूमध्ये प्रवेश करतो तेव्हा सुद्धा आपण गणपतीचीच पूजा करतो. प्रवेशे निर्गमे तथा कुठेतरी जायचंय आपल्याला, किंवा युद्धाला जायचंय, किंवा महत्वाच्या कार्याला जायचंय, तरी आपण गणपती समोर हात जोडून म्हणतो सांभाळ बाबा. म्हणजे बाहेर जायचं असलं किंवा घरात यायचं असलं तरी आपण गणेशाची प्रार्थना. संग्रामे संकटेचे, संग्रामे म्हणजे युद्धामध्ये, युद्धामध्ये सुद्धा प्रथम गणेशाची पूजा करतात. कथा अशी येते की शंकरांनी वृत्रासुराशी जेव्हा युद्ध करायचं ठरवलं होतं, त्या युद्धामध्ये शंकर हारायला लागले. तेव्हा मग नारद मुनी आले, म्हणाले तुम्ही गणेशाची पूजा केलीत का आधी? तर म्हणाले त्याची काय पूजा करायची, माझाच तर मुलगा आहे. त्याचे म्हणाले चुकीचा समज आहे, तुमचा मुलगा नाही आहे तो फक्त अवतार तुमच्या पोटी घेतलाय, तो आधी आहे, तुमच्याही आधी आहे. आता तो अवतार न तुमच्या पोटी आला, आधी त्याची पूजा करा आणि मग शंकरांचा विजय झालेला आहे. म्हणून युद्धामध्ये शंकर पार्वतीच्या लग्नात सुद्धा आधी गणपतीची पूजा झालेली आहे. कारण गणपती आधीपासून आहे, त्यांनी अवतार पुढे घेतलाय, तो ओंकार स्वरूपात आधीपासून आहे. आणि मग इथे तर पार्वतीचा आणि त्यांचा पुत्र मानलेला आहे. संकटामध्ये आपण गणपतीला दाम म्हणतो, दाव पावरे गणपती राय असं आपण नेहमी गणपतीला म्हणतो. संकटामध्ये तोच आपल्याला मदत करत असतो, मार्ग दाखवत असतो. म्हणून संग्रामे संकटेचे विघ्न तस्यं जायते. मग त्याचं विघ्न नाहीच होतं, विघ्न हरता म्हणतो आपण त्याला. ह्या सगळ्याच्या आधी गणेशाला वंदन करायचं. म्हणून वंदू विनायक. वंदू म्हणजे काय? वंदन करणं. वंदनाचे सर्व वेगवेगळे प्रकार. लोटांगण नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे काय? गडगडत गडगडत जायचं असं, लोट्यासारखं गडगडत, म्हणून त्याला लोटांगण म्हणतात. तिरुपतीला जर तुम्ही कधी गेलात तर त्याची प्रदक्षिणा करत असतात लोक, अक्षरशः लोळत. साष्टांग म्हणजे 8 अंग टेकून, पंचांग 5 अंग टेकून, असे विविध तऱ्हेचे नमस्कार असतात. काही मंडळी अशी भेटतात कोपरापासून नमस्कार करायला, पुन्हा भेटू नका, आत्ता भेटू. तर काही मंडळी 5 वर्षांनी नमस्कार करायला येतात. नमस्काराचे अनेक प्रकार आहेत, विविध प्रकार आहेत, पण वंदन हा शब्द त्याचा महत्वाचा. आणि नमस्कार नेहमी खाली वाकून करायचा. काय होतं त्याने? का
नमस्कार करायचा? पायाचे नमस्कार करायचा असतो नेहमी. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुमचं डोकं म्हणजे बुद्धी खाली येते पायापाशी दुसऱ्याच्या, तेव्हा वरनं आशीर्वाद येतो. म्हणून त्याला संपूर्ण शरणागती असं त्याचं उद्देश आहे. म्हणून 2 हस्तक आणि 1 मस्तक असं देवाला व्हायचं. मस्तक म्हणजे बुद्धी आणि हस्तक म्हणजे कार्यशक्ती. दोन्ही देवाला अर्पण करून टाकायचे, मग तो सगळं कार्य निर्विघ्न पार पडतो. आणि म्हणून गणेशाला वंदन करायचं. वंदू विनायक म्हटलंय, गणेश काय म्हटलंय, विनायक असं नाव आहे त्याचं. विनायक म्हणजे काय, विशेष नायक. गणांचा नायक अधिपती आहे तो, म्हणून त्याला विनायक म्हणतात. असं म्हणतात की त्यांनी प्रथम स्त्रियांना स्त्री सैन्य निर्माण केलेलं आहे गणपती, आणि त्या सगळ्यांचा नायक तो होता, म्हणून विशेष नायक तो विनायक. म्हणून ओवीचे आरंभी बंधू विनायक. आता गणेशालाच का वंदन करायचं, इतरांना का नाही करायचं? आधी का करायचं सगळ्यांनी, पण आधी गणेशाला का करायचं? त्याला का अग्रपूजेचा मान? तर त्याचं कथा अशी येते की हा बुद्धिदाता आहे. बुद्धिदाता आहे पण लोकांमध्ये, असं म्हटलं समर्थाने. लोकांमध्ये म्हणजे देव लोकांमध्ये बुद्धी देणारा हा आहे गणपती. कारण त्याच्याकडेच प्रचंड बुद्धी आणि तो सगळ्यांना बुद्धीचं दान देत असतो. कथा अशी आहे की अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा? भांडाभांडी सुरू झाली देवांमध्ये, मी मोठा आहे, माझी आधी पूजा करा. मग शेवटी एक पैज लावली की जो 2 दिवसामध्ये सगळी पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला अग्रपूजेचा मान मिळेल. सगळे आपापल्या वाहनावरून निघाले. वाहनं होती तेव्हा वेगळ्या प्रकारची होती. आपापल्या वाहना, हंसावरनं, मोरावरनं सगळे निघाले. गणेश काही जाईना. मग नारदाने विचारलं, का रे गणेशा, तुला नाही का जायचं? लहान आहे गणेश. नाही म्हणाले, कशाला जायचं? आणि मग गणेशाने अतिशय बुद्धिमान आहे, बरोबर त्याने डोकं चालवलं आणि आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली. आई वडिलांना 3 प्रदक्षिणा घातल्या की पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं, असं शास्त्रवचन आहे. म्हणून आई वडिलांना नमस्कार करायचा. आई वडिलांचा मान का राखायचा? तर यासाठी तुमचाच फायदा आहे त्यामध्ये, त्यांना काहीच मिळणार नाही, पण जो नमस्कार करणार आहे त्याला त्याचा फायदा मिळणार आहे. म्हणून आई वडिलांना नमस्कार करायचा आहे. आणि मग सगळे आले पृथ्वी प्रदक्षिणा करून. शंकराने जाहीर केलं अग्रपूजेचा मान गणेशाला. का म्हणाले, तुमचा मुलगा आहे म्हणून की काय? नाही म्हणाले, माझा मुलगा आहे म्हणून कमी. त्यांनी सगळ्यात आधी प्रदक्षिणा पूर्ण केली. कसं काय म्हणायचं, तर आलंच नाही. मग नारदांनी समजावून सांगितलं की शास्त्र काय सांगतं, आणि आपल्या बुद्धिशास्त्राने गणेशाने हा अग्रपूजेचा मान मिळवलेला आहे आणि तीच बुद्धी तो इतरांना पण देत असतो. म्हणून म्हटलेलं ओवीचे आरंभी बंधू विनायक बुद्धिदाता एक लोकांमध्ये. लोकांमध्ये बुद्धी मिळणं कामा नाही, पण बुद्धीशिवाय काही चालेल का? चालणारच नाही. चांगलं काम करायला तर वाईट काम करा. वाईट कामाला आणखीन जास्त चांगली बुद्धी लागते, कुठे सापडू नये म्हणून. पण आपल्याला सात्विक बुद्धी, बुद्धीसह 3 प्रकारची गीतेत सांगितलेली. एक सात्विक आहे, राजस आहे आणि तामस आहे. कशी ओळखायची? संत लोकांची जी बुद्धी आहे ती सात्विक, सगळ्यांचं कल्याण व्हावं अशी त्यांची इच्छा असते, ती सात्विक बुद्धी आहे. माझं कल्याण व्हावं आणि इतरांचं पण कल्याण व्हावं असं ज्यांना वाटतं ते राजस. आणि ज्यांना वाटतं माझं नाही कल्याण झालं तरी चालेल म्हणून जो वाटोळं करतो ते तामस बुद्धीचे. अशी तामस बुद्धी आपल्याला मागायची नाही देवाकडे, आपल्याला मागायची सात्विक बुद्धी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती असं म्हटलंय. म्हणून संत लोकांना नेहमी नमस्कार करायचा असतो, कारण त्याच्याकडे सात्विक बुद्धी असते. म्हणून गणेशाला पहिलं वंदन करा असं परत परत समर्थ आपल्याला सांगताय, कारण हा लोकांमध्ये बुद्धी देणार आहे. आता याला पुरावा काय, कशावरून तोच बुद्धी देतो? त्याच्यासाठी एक छोटासा दृष्टांत. नामडी नावाचा मद्रास प्रांतामध्ये एक मुलगा होता. आपल्या नामदेवासारखी कथा आहे बरं का, त्याचं नाव नामडी. आणि हा नामडी लहान होता, नुकतीच म्हणजे वगैरे झाली होती. त्याला सगळं वडिलांनी शिकवलं होतं, पूर्वी लहान वयात
मुलांना सगळं शिकवायचे म्हणजे झाली की नैवेद्य कसा दाखवायचा, पूजा कशी करायची, आणि मुलंही करत असत. तसं ह्यांनी आपल्या मुलाला शिकवलं होतं. एकदा त्यांना कामासाठी कुठेतरी बाहेर जायची वेळ आली त्याच्या वडिलांना. म्हणून मग त्याने बघितलं की आता नैवेद्याचं काम कोण करणार. त्यांच्याकडे गणेश मंदिर होतं आणि त्याची पूजा करण्याचं, नैवेद्य दाखवण्याचं काम त्यांच्याकडे होतं, नांबीच्या वडिलांकडे. नांबीने वडिलांना सांगितलं मी पण करेन पूजा, त्यात काय आवडत. म्हणाले करशील ना नीट, बघ ना म्हणे रोज नैवेद्य दाखवायचा, बाप्पाला जेवायला घालायचं, मग तू जेवायचंच. हो म्हणाला चालेल. त्याला काही अवघड वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी आईने ताट तयार केलं, नैवेद्याचा घेऊन गेला. गणपती बाप्पाच्या समोर ताट ठेवलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ श्लोक म्हटला. बाप्पा या जेवायला. तर बाप्पा कुठलं येणार, दगडाची मूर्ती का जेवणार आहे. एकदा झालं, दोनदा झालं, बापूतीला आला. अहो म्हणाल मला शाळा आहे, शाळेत जायचं ना, मला तिकडे मार बसेल. मला पूर्वी मारत असत, चढी लागे छमछम विद्या येई गो. बाप्पा काही येई ना. आता मात्र तो खूपच काकुतीला म्हणाला, का तुम्ही रागवलात का, माझे बाबावर नैवेद्य आणतात तर तुम्ही खाता ना. त्याला माहितीच नाही त्या नैवेद्याचं काय होतं ते. त्याला वाटलं बाप्पा खातात. अतिशय विनवणी करून सुद्धा येईना. शेवटी तो वैतागला, म्हणाला बाप्पा आता जर तुम्ही आराम येत ना तर मी इथं प्राण देईन तुमच्या पायाशी. आणि काय आश्चर्य, प्रत्यक्ष गणपती प्रकट झालेला आहे मूर्तीतून, पाटावर येऊन बसलेला आहे, जेवलाय. छान. नांबीला अतिशय आनंद झाला. अर्थात या सगळं होईस म्हणून बराच उशीर झालेला होता. नांबी म्हणाला देवा आता काही मी शाळेत जात नाही, तुम्ही एवढ्या बुद्धीचे देव आहात, तुम्हीच मला विद्या द्या ना, कशाच्या मास्तरचा मार खायला जाऊ. मग गणेश म्हणते की अरे तुला कसं मी शिकवणार, का म्हणे तुम्ही जेवायला आलात की नाही, तसं तर शिकू आपण, आणि रोज यायचं बरं का, आणि उशीर नाही करायचं, मी बोललं की लगेच यायचं. लहान होता, त्याचा तो निरागस भाव पाहिला आणि गणपतीने त्याला सगळी विद्या दिलेली. हा घरी आला, ताट रिकामं. आई म्हणाले अरे ह्यातलं अन्न कुठे गेलं. म्हणजे काय म्हणे बाप्पाने खाल्लं. असं कसं बाप्पा काय, तूच खाल्लास ना, राहिला शंका. अगं नाही आई, बाप्पानेच खाल्लं. त्यांचा काही विश्वास नसेल ना. संध्याकाळी त्याचे वडील कामावरून घरी आले, दुसऱ्या गावी गेले होते ते. मग आईने त्यांना सांगितलं हा बघा काय सांगतोय. हो का म्हणाले आपण उद्या बघूया. आणि मग दुसऱ्या दिवशी मग त्यालाच ताट घेऊन पाठवलं आणि आई वडील दोघं पाठोपाठ आले. त्याला देवळात पाठवलं, देवळाचं दार बंद केलं आणि यांनी खिडकीतनं बघितलं काय प्रत्यक्ष परमेश्वर येऊन जेवतोय आणि याला विद्या देतोय. इतका आनंद झाला, इतका अभिमान वाटला आपल्या मुलाचा त्यांना. आणि मग गणेशाने त्याला इतकी बुद्धी दिलेली आहे की जे व्यासांनी काम केलं पुराण लिहिण्याचं, तेच काम त्यांनी त्याच्या भाषेमध्ये सगळं काम केलेलं आहे आणि सगळी पुराणं भाषांतरित केलेली. इतका तो मोठा नामी पुढे झालेला आहे. म्हणजे मग बुद्धी देणारा हा गणपती आहे ना, की सगळी बुद्धी त्यांनी दिली. बुद्धिदाता आहे, पण लोकांमध्ये बुद्धी मिळून कामा नये, बुद्धीचा उपाय सर्वत्र असेल. सर्वत्राची बुद्धी देतो म्हणून आता सगळ्यांना देतो बरं का तो बुद्धी. फक्त आपण त्याच्याकडे कोणती मागतोय, चांगली वाईट, ते महत्वाचं आहे. करी तो सनाथ अनाथ असेल. अनाथ म्हणजे अज्ञानी. अज्ञानाला सनाथ केलं त्यांनी. नांबी अनाथ होता, त्याला काही कळत नव्हतं, पण त्याला मात्र इतकं ज्ञानी केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ सांगतायत की लंबोदराला ध्यानी धरा, तोहा धरा ध्यानी लंबोदर. लंबोदराचं ध्यान करा. आता ध्यान करायचं म्हणजे काय करायचं, तर आपल्या सगळ्या वृत्ती, सगळी इंद्रिय, सगळी मनाच्या ठिकाणी एकत्र करून देवाच्या चरणी व्हायची म्हणजे ध्यान. आणि असं ध्यान केल्याने काय होतं, सुयोग्य ध्याने अगनष्ट होते, सुयोग्य ध्याने हरिप्राप्ती होते, सुयोग्य ध्याने मन शुद्ध होते, सुयोग्य ध्याने स्थिरबुद्धी होते. म्हणून ध्यान करायचं, गणेशाचं ध्यान करायचं, लंबोदराचं ध्यान करायचं, असं समर्थ आपल्याला सांगतायत. आणि मग त्याचं ध्यान केल्यानंतर आपल्याला बुद्धी मिळेल. आणि तो किती बुद्धी देईल. लंबोदर
विद्या वैभवे पुरता. गणपतीकडे आचार बुद्धी आहे. 64 कला 14 विद्या सगळ्या गणपतीपासूनच निर्माण झाल्या. त्यामुळे त्याच्याकडे जी बुद्धी आहे तो ती सगळ्यांना देतोय. आणि इतकं सगळं दिल्यानंतर मग सरस्वती आपली माता होणार नाही का? ती पण आपल्याला प्रसन्न होणार. आणि मग म्हणून त्यांनी म्हटलं की लंबोदर विद्या वैभवे पुरता दास म्हणे माता सरस्वती. सरस्वती पण तुम्हाला प्रसन्न होईल. आणि एकदा सरस्वती प्रसन्न झाली की पुढे लक्ष्मी पण प्रसन्न होते. म्हणून आधी गणेशाला प्रसन्न करू द्या. म्हणून आपल्या पूर्व पद्यामध्ये ते समर्थ आपल्याला सांगतायत की ओवीचे आरंभी बंधू विधान बुका म्हणते का आपण एकीकडे आणि मग सगळ्यांना सगळ्यांना बोलते साथीला 2 हात. हा म्हणते हार्मोन, हा एक हात झाला. आणि तो म्हणजे तबला. हात 2 हात असले की मग कीर्तनाला रंगत येते. नुसतं कीर्तन काय करण्यात मजा नाही. तर खारवाडकर म्हणून तबल्याला आलेले तबल्याबरोबर आज. आणि माझी आता काय म्हणतात तिला प्रशिष्या म्हणजे माझ्या विद्यार्थिनीची विद्यार्थिनी चिपळूणकर मृण्मयी ती पेटीला आलेली. पहिल्यांदाच ती वाजवते बरं का. काल प्रॅक्टिस केली तिने येऊन. पण चांगलं पिकअप करते. म्हणजे मुली चांगलं असं कीर्तनाआधी येते म्हणाली हेच मला कौतुक वाटलं. नाही तर सर्वसाधारण तरुण मुलांना कीर्तन वगैरे आवडत नाही. खरं कीर्तनामध्ये खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आपल्याला कल्पना नाही. आपल्याला असं वाटतं काय म्हाताऱ्यांचं काम काहीतरी. असं नाही. कीर्तन भागवत रामायण हे सगळं आपल्याला शिकवत आहे. काय काय काही ना काहीतरी सांगता येते आपल्याला. त्यांना सांगायचं आहे. आणि ते सगळं नष्ट झाल्यामुळे हळूहळू आपली स्थिती अत्यंत लयाला चाललेली आहे. आता परिस्थिती अशीच आहे. आपल्या धर्माविषयी आपल्याला काही चाड नाही असं झालेलं आहे. किती जण आरतीला जातात, किती जण देवळात जातात, फार थोडी लोक जातात. त्यामुळे आपल्यामध्ये एकता निर्माण होत नाही. आजच आपण बघतो कीर्तनाला किती लोक. सिनेमा नाटकाला आपण एवढा खर्च करतो तेही बघावं नाही याचं माझं म्हणणं. पण याही गोष्टी आपण सगळ्यांनी केल्या पाहिजेत. आणि त्याची जबाबदारी आपल्यावर, आपल्या घरच्यांना आपण सांगितली पाहिजे. तू हे गायला पाहिजेस, तू हे केलं पाहिजे लहानपणापासून. तर ती पुढे करतील ना. आपणच आपल्या धर्माची टेंगल टवाळी करतो. आपणच आपल्या
देवतांचं काहीतरी विद्रुपीकरण करतं, अत्यंत चुकीची गोष्ट ही चाललेली आहे. आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहे. मग गळ्याच्या आल्यावर सावध होऊन काय प्रयोजन? आत्ताच सावध झालं पाहिजे, वेळीच सावध राहायला पाहिजे. सावधान, समर्थ सावधान झाले वेळी, म्हणून आपल्याला आपण सगळे आज आहोत, नाहीतर काशीत बिशीत झालं असतं कोणीतरी. दोन लोकांमुळे आपण वाचलेलो आहोत. एक शिवाजी महाराजांमुळे आणि दुसरं शंकराचार्य. शंकराचार्याने एवढं मोठं काम केलेलं आहे, नाहीतर आपण सगळे बुद्ध झालो. पण त्यांनी थोपवून धरले सगळं काम. कारण अशोकासारखा राजा जेव्हा त्याला सामील झाला, तर दहशत पण निर्माण होऊ शकत होती बुद्ध धर्म स्वीकारण्यासाठी. पण शंकराचार्याने ते थांबवलंय सगळं. म्हणून शंकराचार्य आणि शिवाजी महाराज या दोघांमुळे आपण सुरक्षित राहिलेलो आहोत. म्हणून नेहमीच त्यांचं पूजन आपण केलं पाहिजे. अर्थात पूजन करायचं म्हणजे थोडंसं काहीतरी झालं की उगाच गदारोळ करायचं, मनामध्ये आदर हवा त्यांच्याविषयी आपल्याला. या दोघांच्या साथीमध्ये कीर्तन चाललेलं आहे. अतिशय शांतपणाने सगळे ऐकतात. गडबड करत नाही. लहान मुलगी असं सुद्धा गप्प बसले, छान ऐकते कीर्तन. आता नारदीय कीर्तन हा प्रकार नाही करत. त्यांनी ठरवले उभं राहून कीर्तन करतात. पण माझी थोडी तब्येत ठीक नाही आहे, म्हणजे कण्याला मार बसलाय माझ्या पाठीच्या, तेव्हा मला उभं राहायची परवानगी नाही, म्हणून मी बसून कीर्तन करते. तर कीर्तनामध्ये पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात नारदीय कीर्तनात. तर आता आपण जर ऐकलं तर पूर्वरंग, त्याच्यामध्ये मी गणेशाचं महत्त्व सांगितलं. आता ते गणेशाविषयी एक कथा सांगून मी माझा उत्तररंग संपवणार आहे, की त्यांनी कसं बुद्धिचातुर्याने सगळ्या देवांना वाचवलं ते आपण बघणार आहोत कथेमध्ये. उत्तररंगामध्ये थोडंसं आधी भजन करूया. एकदम मध्यम वगैरे आणि एकदम कोमल दिसत. उत्तररंगामध्ये आपण गणपती बाप्पाने आपल्या बुद्धिचातुर्याने कसं देवांना संकटातून वाचवलं ते बघणार आहोत. दशानन हा राजा होता आणि त्याची आई कैकसी. दशानन शिवभक्त होता आणि आई पण त्याची शिवभक्त होती. राक्षस कुळामध्ये मधले लोक होते.
फक्त त्याचा उपयोग चांगला करत नाही. मला नेहमी प्रश्न पडायचा की देव कसा काय ना प्रसन्न असतो. त्यांना कळत नाही का देवांना की हा वाईट वापरेल बुद्धी. आपल्याला डॉक्टर वृत्ती शिकताना कळतं का पुढे त्याचा काय उपयोग करणार आहे, चांगला करणार आहे का वाईट करणार आहे, लोकांना मारणार आहे का तारणार आहे, का काही अवयव काढून विकणार आहे, माहीत नसतं आपल्याला. तेवढा अभ्यास केला की त्याला डिग्री द्यावी लागते. तसंच तपश्चर्या केली की फळ द्यावंच लागतं. त्याचा वापर तर नंतर करायचे वाईट. तसंच दशाननाला अतिशय गर्व झालेला होता, कारण त्याच्याकडे 10 माणसांची बुद्धी, 10 तोंड, म्हणजे प्रत्यक्ष 10 तोंड नव्हती बरं का, ते मायावी निर्माण करत असे युद्धाच्या वेळेला. 10 माणसांची बुद्धी त्याच्याकडे. वेदशास्त्र संपन्न होता आणि शक्ती पण होती तेवढी. त्या शक्तीचा गर्व झाला. शक्ती बुद्धी प्रमाणापेक्षा काही जास्त झालं पैसा काही तर माणसाला लगेच मत्त होतं. तसंच या गजाननाचं झालं. आणि बघितलं, आई तिथे बेलाच्या झाडाखाली माती उकळते, सोन्याच्या पात्रात ठेवते. त्यांनी विचारलं, आपण माती हे तू काय करतेस? अरे म्हणाला, आता श्रावण महिना नाही का, सोमवार आहे आता उद्या, मग मला शंकराची पूजा करायची आहे म्हणून मी हे माती गोळा करते. अगं काय म्हणे, तुझ्या मुलावर विश्वास नाही? कशाला ती मातीचं लिंग करून पूजा करते? मी प्रत्यक्ष शंकरांनाच घेऊन येतो. झालं, निघाले, कैलासावर आले. कैलासावर येता येता विचारायला, बापरे आपण शंकरांना सांगितलं नाही मी येऊ का नको. आत्ताच्या भाषेत अपॉइंटमेंट घेतलेच नाही. नको शंकरांना विचारायला, डोंगरच उचलून येऊ, आपोआपच येतील शंकर. कैलासाखाली हात घातले, 10 हातांचं बळ होतच. कैलास आल्याला जा, पार्वती माझा गावाला आणणार काय चाललंय? काय नाही, माझ्या लाडक्या भक्ताचा प्रताप आहे. लाडका भक्त होता बघा शिवाचा. म्हणून त्याला जरा गर्व झालं बघ आता त्याची गंमत जरा. म्हणून पायाच्या अंगठ्याने नुसतं दाबला. त्याबरोबर सगळे हात सापडले, ओरडायला लागलाय. सगळा प्रदेश गजबजून गेला, रावीत करून सोडला. रावीत असा शब्द आहे आणि म्हणून त्याला रावण म्हणतात. नाही त्याचं पूर्वीचं नाव दशग्रीव किंवा दशानन असं होतं. मग त्याला रावण म्हणायला लागले. रावणाच्या लक्षात आपली चूक झाली, आता काय करावं? आता शंकर तर काही तसे नाही, आपलेच हात अडकले. रावण अतिशय वेगवान होता, उत्तम काव्य करता होता. त्याने काव्य केले मध्ये जटाटवी गलज्जल प्रवाह शंकरांना आशुतोष म्हणतात. आशुतोष म्हणजे काय? थोड्याशी भक्तीने प्रसन्न होणार. ते लगेच प्रसन्न झाले आणि मग प्रगटुनिया शिव साक्षात माग म्हणे रावणा हवे रे कर सोडून असुर म्हणे माते तवते आत्मलिंग माते. प्रत्यक्ष शंकर प्रगटलेले ठीक. आणि मग शंकराने आशीर्वाद दिलेला आहे. आणि विचारते रावणाला, काय हवंय तुला? काय हवंय? तपश्चर्या आरंभ केलेली आहेस माझी, सुंदर काव्य रचलेलं आहे. मग त्यांनी सांगितलं की माझ्या मातेला पूजा करायची तुमची, तेव्हा मला तुम्ही चला माझ्या बरोबर. शंकर म्हणाले, मी तर काय येणार नाही, पण माझा म्हणे तुमचा आत्मलिंग द्या. बरं म्हणाले, आत्मलिंग देतो, काही हरकत नाही. पण हे आत्मलिंग घेऊन शकताना काही अटी पाळाव्या लागते तुला.
ते वाटेत कुठे ठेवायचं नाही. तुला जिथे ते स्थापन करायचं आहे तिथेच नेऊन ठेवायचं. जर का तू वाटेत कुठे ठेवलंस तर ते तिथेच राहील, पुढे येणार पुढे तुझ्याबरोबर येणार नाही. रावणाने एवढी मान्य केली आणि ते आत्मलिंग घेतलेलं आहे. हो, आत्मलिंग म्हणजे काय, सगळं ज्ञानच घेतलं ना शंकरांचं. आणि आत्मलिंग झोळीत ठेवलंय, खांद्यावर झोळी अडकवली आणि निघालंय, उतरायला लागलाय, कैलासपर्यंत उतरायला लागलाय. आणि आता काय करायचं? सुरवर सगळे संकटी पडले, घेऊन या आत्मलिंग जाई फल, कवळ करील हिता फुले, नसुचे गणिती परस्परात फल. दोन शब्द जोडलेले असतात, त्यांच्या आर्या प्रसिद्ध आहेत, त्यातलीच एक आहे. परस्पर विचार विनिमय करायला लागलाय. हा रावण आधीच एवढा दुष्ट आणि त्यात आता आत्मलिंग एवढं ज्ञान घेऊन चालला, का काय करेल काय नाही. आधीच देवांना वैताग दिला होता, सगळं जिंकलेलं होतं, सगळ्या देवांना आपल्या घरी कामाला लावलेलं होतं. देवी महात्म्यामध्ये 12व्या अध्यायात फार सुंदर वर्णन दिलेलं आहे. काय काय लोकांना कामाला लावायला लावलं होतं त्यांनी. ब्रह्मदेवाला पंचांग सांगायला बसवलं होतं, खंड भरायला दाढी मिशा करण्याचं काम दिलं होतं, केशकर्तनाचं काम दिलं होतं, गाढवं वळायचं. रावणाच्या राज्यामध्ये गाढवं खूप होती, ते गाढवं वळायचं काम गणेशाला दिलं होतं. आज काही करत नाही आहे. विद्वान, प्रोफेसर, शिक्षक यांचं काम काय आहे? शिकवण्याचं आहे. त्यांना आम्ही काय कामाला लावतोय? मतदानाचं, या द्या करा, खायला त्यांना पोरांना द्या, हे काम शिक्षकांचं आहे का? म्हणजे आपल्याला असं वाटतं की पुराणातल्या गोष्टी काय ऐकायच्या आहे, पण ते आजही लागतं. पुराण कधीच जुनं होत नाही, आजही तेच चाललंय. विद्वान लोकांची काही किंमतच नाही. गणेशाला गाढवं वळायचं काम केलं. काही देवांनी सुटका करून घेतले, काही देव अडकले. शनीला पायाखाली ठेवलेलं आहे रावणाने. तुम्ही कुठे मूर्ती बघितली रावणाची तर ते दिसेल तुम्हाला, सिंहासनावर बसलेला आहे आणि पायाशी शनीला दाबून ठेवलाय. कारण त्याला काय वाटत होतं की आपल्या मुलाला चिरंजीवी मिळावं, पण शनिदेवाने गडबड केली म्हणून ते शनिदेवाला पायाखाली दाबून ठेवलं त्यांनी. सगळ्या देवांना अतिशय वाईट स्थितीमध्ये तो वापरतोय, अपमानास्पद. त्याचा अर्थ काय? हलकी सलकी कामं दिली म्हणजे काय? अपमानास्पदरित्या वागवतोय. सगळे देव, ऋषी मुनींना यज्ञ करून देत नाहीये, सगळेच वैतागलेले, सगळ्यांना जर रावण दोईजड झालेला आहे. तर महाराज कोणाला जमत नव्हतं, आता दिग्विजय करून आलेला, त्यामुळे प्रत्यक्ष यमदेवांना सुद्धा माघार घ्यावी लागलेली. त्यामुळे सगळे देव अतिशय त्रासलेले आहेत. आणि आता हा आणखीन आत्मलिंग घेऊन चालला, म्हणजे आता काय करेल उद्या काय माहिती, आता कसं काय करावं. मग पार्वती माता म्हणाले, मी जरा प्रयत्न करून बघते काय करता येते का. शंकर महाराज आपले ध्यान लावून बसले, आशीर्वाद दिला, बाजूला झाले. आणि मग त्या पार्वती देवी कैलासाच्या खाली येऊन उभ्या राहिल्या. आता रावण कितीही गुणी असला तरी दोन दुर्गुण होते, एक लंपटता आणि दुसरा अहंकार. सुंदर समस्त्री पाहिली, सुंदर रूपामध्ये उभ्या होत्या, जगन्नाथ असते, सुंदर असणारच. आणि तिला पाहून याला काय वाटलं? मध्य पाहून तुला माहितीये का मी कोण आहे ते? लंकेचा गंगाधिपती आहे मी, इतकी श्रीमंत आहे माझ्याकडे,
आता तर लंकेची पार्वती म्हणजे काय म्हणतो आपण, काही अंगावर दागिने नाही, काय नाही, केलं लंकेची पार्वती. हिने सगळं फुलांचं दागिने आहेत, लागलं मी तुला सोन्याने म्हणून काढीत, चल माझ्या बरोबर. पार्वती म्हणजे तुम्ही ओळखलंय का मला? तुम्ही ज्यांचा आत्मलिंग घेऊन चाललायत ना, त्यांची मी पत्नी आहे. रावण गडगडाट करून हसायला लागला. आता तर चल असतो माझ्या बरोबर, आता राहिलंय काय त्यांच्याकडे, सगळं मला देऊन टाकलंय त्यांनी. पार्वती देवी काय ऐकेना, म्हटल्यानंतर उचललंय, एका खांद्यावर ते लिंग आहे, दुसऱ्या खांद्यावर टाकलंय पार्वतीला आणि निघाले पुढे. कैलास उतरतायत. पार्वती आता मात्र घाबरली. शंकरांना हात मारण्यात काहीच अर्थ नव्हता. मग तिने आपल्या बंधूंना हाक मारली. नारायण नारायण सहोदर आहे, विष्णू सहोदर आहे बरं का. विष्णू आणि पार्वती बहीण भावंडे. जेव्हा यांचा विवाह झाला शंकर पार्वतीचा, तेव्हा मग आपल्याकडे अशी पद्धत आहे लग्नामध्ये की भावाने काम खेळायचं असतं. आता पार्वतीचा भाऊ कोण, विष्णू पुढे झालेला आहे, म्हणून ती विष्णू सहोदरी अशी आहे. म्हणून तिने आपल्या भावाला हाक मारलेली आहे, विष्णूंना हाक मारलेली आहे. नारायण धावत आलेले. त्याने बघितलं शक्तिशाली रावण आहे, एकटाचा काही निवारण नाही आपला. मग त्याने सोंग घेतलं एका वृद्धाचं, काठी टेकत टेकत आले, कपाळाला टिळा, धोतर, माणा, खांद्यावर घोंगडी, काठी टेकत टेकत पुढे आले असे बघत. रावण म्हणून बघितलं, अरे बाजूला हो, मला जायचं उशीर होतोय मला. कोण रे तू? मला ओळखलं नाही? मी लंकाधिपती आहे, लंकाधिपती. लंकाधिपती म्हणजे राजा आहेस तू? हो, आणि म्हणजे खांद्यावर काय माकड घेऊन चाललायस? माकड? अहो ही जगन्माता आहे माझ्या खांद्यावर. अरे काय बघ जरा, माता पिता कोणी नाही आहे, माकड आहे. मला तर तू डोंगरीच वाटतोस असं म्हणतात. म्हणाला राग आला त्यांना. जास्त वळतायत ना, तर इकडे काही लिंग होतं ना, त्यामुळे असं हात लावून त्याला केस लागले. त्याला वाटलं अरे असं कसं काय, आणि पटकन खाली टाकलं. त्याबरोबर नारायणाने उचललंय आणि पार्वतीला घेऊन आले. रावणाच्या लक्षात आलं चळकपट. पार्वती तर हातातनं गेलेली, तर जाऊ दे आता आतमध्ये तरी ते घेऊन जाऊयात, आणि मग पुढे निघाले. इकडे सगळे देव जमलेले आहेत, कारण सगळ्यांना कळलं ना आत्मलिंग घेऊन गेलाय म्हणून. पार्वती प्रयत्न करते, पण ते काही जमलं नाही तिला रावणाला बरं काढणं किंवा लिंग बरं काढणं. आणि मग हे सगळे बोलताय तेवढा छोटा पंडित धावत आला. छान लुटून लुटून धावत आला, आई खायला दे ना, भूक लागली. पार्वती अरे थांब रे जरा, पाहुणे आलेत ना आपल्याकडे, मी त्यांच्याशी बोलते काही महत्वाचं. हा अनुभव आपण पण घेतो आपल्या घरात. आपला छोटा गणेश किंवा छोटी पार्वती आपल्या कशी येत असते धावत, नेमकं कुणाशी तरी बोलायला लागलं की त्यांना भूक लागते. आणि मग पार्वती म्हणते थांब थोडा वेळ. मग नारदांच्या लक्षात आलं. त्यांनी त्याला जवळ बोलवलं, गणेशा इकडे ये, तुला एक गंमत सांगतो. तुला खाऊ हवा आहे ना, मोदक लाडू तुला हवेत ना, मी देते, पण माझं एक छोटंसं काम करायचं. आणि मग त्याच्या कामामध्ये त्यांनी काम सांगितलं. गणेशाला खूप आनंद झाला. म्हणाले एवढंच ना, आत्ता करू दे तुम्ही काम. आणि गेलेला आहे. इकडे रावण हळूहळू दक्षिण दिशेला चाललेला आहे. गणेश तिथे आलेला आहे समुद्राच्या जवळ. आणखी त्यांनी सोंग कसलं घेतलंय, बोकड्याचं सोंग घेतलंय, म्हणजे गुराखी असतात ना. आणि रोज ते ढवळे पोकळे असं ना गाईंना हाकत निघाले. संध्याकाळ होत आली, संध्याचं म्हणजे संध्येची वेळ. रावण ब्राह्मण होता, संध्याकाळची नियम होता त्याचा. आता काय करावं, सूर्य समोर उठताना दिसतोय, संध्येची वेळ झालेली आहे, आता काय करावं.
लिंग तर खाली ठेवता येत नाही. बरं स्नान करायचं तर लिंग घेऊन कसं काय स्नान करायला जाणार? इकडे तिकडे बघतायत तेवढ्यात त्यांना छोटासा मुलगा दिसला. तो म्हणाले, ये रे जरा इकडे बाळा. तो म्हणाला, मला नाही वेळ, मी चाललो, आई वाट बघत असेल, त्यांची वासरं वाट बघत असतील गाईची. अरे ये रे थोडा वेळ, माझं छोटंसं काम थोडा वेळ. बरं म्हणाला, मग मी तुला खूप मोठं बक्षीस देईन. म्हटलं गणेश पुढे आलेला आहे आणि मग त्याला सांगितलं की अरे असं असं हे आपण लिंग आहे ना, तर हे मला खाली ठेवता येत नाही ही वस्तू, तर तू फक्त थोडा वेळ हातात धर, मी आत्ताच आपण संध्या करून येतो, अर्घ्य देतो देवाला, संध्या करतो मी येतो. आता गणेश म्हणाला, एवढं तुम्ही पाककृतीने सांगताय, मोठ्या महाराज दिसताय, चालेल म्हणाला, मी थोडा वेळ धरेन, पण ते फार जड नाही ना. नाही रे म्हणाले, फार काही जड नाही, मला जर ते फार जड झालं मी खाली ठेवून देईन बरं का, पण मी त्याच्या आधी तुम्हाला हाका मारेन. हा ठीक आहे म्हणाला, पण पाठोपाठ हाका मारू नको, नाहीतर मी तिकडे वळलो की लगेच पाठोपाठ हाका मारतो. नाही बाबा, तेवढं मला कळतं की, असं गणेशांनी सांगितलं. आणि मग रावणाने ते त्याच्या हातामध्ये दिलं आणि रावण स्नानासाठी आणि अर्घ्य देण्यासाठी समुद्राकडे वळला. हा तिथे जातोय, अजून आंघोळीला सुरुवात करतोय, तोवर या गणेशाने आतमध्ये, ओ रावण महाराज या लवकर, किती जड आहे, किती वेळ सांभाळू मी. रावण म्हणतो, आलो रे आलो, थांब थोडस, एक डुबकी मारतो की झालंच ना. एक डुबकी मारली आणि आता अर्घ्य देण्यासाठी पाणी येते, तोवर दुसरी हाक आली, अरे थांब रे गण थोडा वेळ, आलोच मी, गोपाळ थांब थोडा वेळ. 2 हाका झाल्या, 3 हाका मारून सांगितलं होतं, अर्घ्य द्यायला सुरुवात केली, 3री हाक आली, रावण महाराज लवकर या, मला आता पेरवत नाही वजन. रावण अर्धवट टाकून परत फिरलेला आहे. रावण तिकडून पळत येतो हे पाहिल्याबरोबर गणेशाने खाली ठेवून टाकलं, लिंग खाली ठेवून टाकलं. रावणाने ते बघितलं, इतका संतापला, तो छोटा आहे का काय न बघता एक ठेवून दिली त्याला, अशी मुठीने मारलं, मुष्टी प्रहार केला. आजही आपण जर तिथे गणपतीची मूर्ती पाहायला गेलो तर तिथे त्याच्या डोक्यावर मुख आहे, कुठेच आहे ते सांगते. गोकर्ण महाबळेश्वरला ही घटना घडलेली, त्याला नुसतं पूर्वी महाबळेश्वर म्हणत असत, मग त्याला गोकर्ण नाव कसं पडलं? तर काय झालं, ह्याने लिंग खाली ठेवून दिलं, रावण महाराज संतापले आणि त्याला तो मारलाच, आणि ते लिंग आपल्या बळाने उचलायचा प्रयत्न करू लागले, पण ते काही येईना. जोर लागला तर पिळलं गेलं, ते गाईच्या कापासारखा आकार लागला, म्हणून गोकर्ण. त्यांना काही ते करता आलं नाही, शंकर तिथेच राहिले आणि हताश झालेला रावण मात्र आपल्या नगराकडे निघून गेलेला आहे. ते लिंग तसंच राहिलेलं आहे आणि ते गोकर्णाकृती झालेलं आहे आणि तिथे गणपतीची मूर्ती आहे, त्याच्या डोक्याला खोक आहे, म्हणजे असं एखाद्याने मुक्का मारल्या कशी होईल, ते खोच पडलेली आहे त्याला. आणि अशा तऱ्हेने गणेशाने आपल्या बुद्धीच्या आठवड्याने ते लिंग परत मिळवलेलं आहे. पार्वती मातेला सुद्धा जमलं नाही ते गणेशाने करून दाखवलं आणि सगळ्या देवगणांना संकटातून सोडवलेलं आहे. कारण ते उचलून जर तिकडे त्याने नेलं असतं आपल्या गावी तर काय झालं असतं, सगळं हाहाकार माजलं असतं, सगळं ज्ञान त्यांच्याकडे गेलं असतं आणि नको त्यांच्या हाती ज्ञान पडले की काय होतं ते आपण आजही बघतोय. पुराणातच पाहायला पाहिजे असं नाही, आजही तेच होतं. नको त्यांच्या हातात शस्त्र गेले की काय होणार, या गोष्टी होणारच. तर अशा तऱ्हेने गणेशाने या सगळ्या
सगळ्या देवांना वाचवलेलं आहे. आणि म्हणूनच समर्थ आपल्या पूर्वरंगामध्ये आपल्याला सांगतायत की आधी गणेशाला वंदन करा. प्रभु रामचंद्र महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, सर्व संतन की जय, सनातन धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया, अवधूत चिंतन श्री एक अल्पसा परिचय करून देऊया आपण.